तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट शहरात महिलेची हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना पोळ्याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे। मृतक महिला माधुरी व आरोपी सुभाष वैद्य हे हिंगणघाट शहरात गेल्या 7 वर्षांपासून एकत्र राहत असल्याचे सांगण्यात येत आहे। 4 दिवसांपूर्वी सुभाषाने माधुरीची धारदार शस्त्राने हत्या करून जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र मोठे रहस्य समोर आले आहे। हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसीबीच्या सहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केल्याने ही घटना समोर आली। इतका खोल खड्डा घराशेजारी कशासाठी खोदण्यात आला आणि खड्डा बुजला कसा याची चौकशी पोलिसांनी सुरू केली। दरम्यान ज्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्यात आला त्या जेसीबी मालकाला पोलिसांनी हुडकून काढण्यात आले। पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत हा हत्येचा सर्व प्रकार उघडकीस आला। अखेर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता येलोरा रस्त्यालगत बुजवण्यात आलेल्या खड्ड्याचे खोदकाम पुन्हा सुरू करून यात हत्या करण्यात आलेल्या महिलेचे प्रेत आढळून आले आहे। या प्रकरणी सुभाष वैद्यचा मामाला पोलिसांनी अटक केली तर मुख्य आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य हा फरार झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा शोध हिंगणघाट शहर पोलीस घेत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।